करत असलेले सुंदरवादी आज आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। माझी दोघांकडून ही विनंती आहे की आम्हाला अपेक्षित असलेला न्याय आणि त्या नराधमांना शिक्षा एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सरकारकडूनही व्यक्त करतो। आणि सुळे कुटुंबियांच्या सोबत आम्ही सर्वजण सगळ्या ताकदीने सारे समाज बांधव आम्ही सुरू होतो। आपला आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। यानंतर कुटुंबियांच्या वतीनं शामराव बोरे की आमच्या कुटुंबियांना फोन आला की तुमची मुलगी आम्ही किडनॅप केलेली आहे आणि पैसे घेऊन जावा, म्हणजे पैसे आणून द्या आणि मुलगी घेऊन जावा। त्या दिवशी साधारण 2 तारखेला हा फोन आला आणि 8 तारखेला त्याला नगर तालुक्यामध्ये हा खड्डा आधीच खोदून ठेवला होता। माझी दोन्ही भैयांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही आज लेक माता मिसिंग होत आहेत, आई वडील समजत आहेत किंवा गाववाले मित्र परिवार असं समजतो की ही मुलगी कुणासोबत तर पळून गेली आहे। जी मुलगी त्या आई वडिलांना कधी सापडली नाही, ते आई वडील आजही त्या शोधात आहेत की कधीतरी माझी मुलगी वापस येईल। पण सर्व एक गुगलवरून ज्यांनी चिकटपट्टी घेतली होती, जी चिकटपट्टी एका चिटकोडी तर सहजासहजी निघत नाही आणि जे आमच्या तैला 3 नराधमांनी तोंडाला पूर्ण फास्ट चिकटपट्टी चिटकवली, ज्याच्यामध्ये तोंड आणि नाक पूर्णपणे बंद झालं आणि त्यांनी किडनॅप केल्यापासून अर्ध्या तासामध्येच आमच्या तैचा जीव गेला।
त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी 28 तारखेला जो खड्डा खणला होता त्या ठिकाणी त्यांनी ते नेऊन त्या ठिकाणी आमच्या ताईला फोडण्यात आलं. ते कधीतरी ती बॉडी उघडी पडेल आणि ड्रेसवरून आमची लेख आम्हाला ओळख होईल म्हणून आमच्या लेकराचे ड्रेस त्यांनी 2 किलोमीटर आधीच काढण्यात आले होते. आमची गाववाल्यांतर्फे सुडे कुटुंबियातर्फे मागणी आहे की बाबा आमच्या लेकरासोबत जिवंतपणी किंवा मारल्यानंतर ते कृत्य करण्यात आले का याची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे. जसं आमच्या लेकराचा बळी गेला तसा